माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 10 वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही। ना साधी पाईपलाईन आणू शकले, ना एक रोजगार आणू शकले, ना साधी विमान सेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही। जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहे। आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या 10 वर्षात काय काम केलं हे ते दाखवू शकत नाही आहेत। आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं षडयंत्र आहे। आज सोलापूरची जनता त्यांना सांगते आहे की मुद्द्याचं बोला, मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत। कुणालाही विचारा की राम सातपुतेने कशा पद्धतीने काम केलं। मी काम करणारा कार्यकर्ता संघर्ष करून त्या ठिकाणी स्वतःचं शिक्षण स्वतः काम करून त्या ठिकाणी शिकलेलो मी विद्यार्थी आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने घडलेलो मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, या सोलापूरचं व्हिजन काय माझं, तर सोलापूरमध्ये माझं पहिलं व्हिजन आहे की काहीही झालं तर सोलापूरमध्ये जुलै एंडला किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये सोलापूरमधून विमान टेक ऑफ झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जीवाचं रान करेल, त्या ठिकाणी मोदीजींपाशी जाऊन बसेल आणि सोलापूरमध्ये काही झालं तर जुलै ऑगस्टमध्ये विमानतळ सुरू करेल। हा माझा सोलापूरकरांना शब्द आहे, वचन, आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।